जय भीम. गुरुवार दिनांक 21 ऑगस्ट 2025 सम्राट वाचनमध्ये हा पहिला लेख आहे. लेखाचं शीर्षक आहे 20वे समर सत्ता साहित्य संमेलन एक दृष्टिक्षेप. त्याचे लेखक आहेत प्रज्ञाधर ढवळे. याच महिन्यात म्हणजे 2 ते 3 ऑगस्ट 2025ला 20वे समर सत्ता साहित्य संमेलन नांदेडात त्यांच्याच मते भरभरून प्रतिसाद संपन्न झाले. आणि या निमित्ताने समरसत्तावादी कोण हे प्रकर्षाने जाणवले. तसे ज्या साहित्यिक, लेखक, कवी वगैरे वगैरे पुरोगामी समतावादी आणि काय काय असलेल्या थोबाडावरचे बुरखे टराटरा फाटले. हे समरसत्ता काय आहे हे माहीतच नसलेले काही आडांचोट प्रसिद्धोल्लोलूप जाणीवपूर्वक सहभागी झालेले विकारचोट, तसे संघ, भाजपा, समरसत्ता साहित्य परिषद अथवा मंचाचेच कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या सहभागाने संमेलन भरले. काही महान वैचारिक भाव गहाण ठेवलेल्या मेंदूच्या आणि लाचार प्रतिभांचा ऐवज प्रस्थापितांच्या वळचणीला ठेवणाऱ्या तथाकथित साहित्यिक विचारवंतांनी या संमेलनात सक्रिय सहभाग नोंदविला. ग्रंथदिंडी, उद्घाटन, परिसंवाद, मुलाखत, साहित्य चर्चा, कवी संमेलन, गझल वगैरे यथासांग पार पडले. जिथे तिथे चोख व्यवस्था आणि नियोजन करण्यात आले होते. पुस्तकांची स्थानिकांसह बोटांवर मोजण्या इतकी छोटी छोटी दुकाने वगळता पावलापावलावर सुरक्षा आणि स्वयंसेवकांचीच रेलचेल दिसून आली. पुस्तक विक्री एकूणात लाखभराच्या बरीचशी आतच होती. हा विषय वेगळा. जेवणाचीही त्यांच्या तोलामोलाचीच व्यवस्था करण्यात आली होती. वैचारिक प्रशस्तता कमी अधिक असली तरी संमेलन स्थळ शहराच्या बाहेर खूप प्रशस्त होते. त्यामुळे शहरात उभ्या केलेल्या प्रसिद्धीसह एकूणात खर्च कोट्यवधींच्या घरात असल्याचे या संमेलनात दिसले. महाप्रचंड खर्च केल्यावर साहित्य संमेलन कसे असते हे अखिल भारतीय साहित्य संमेलनानंतर या 20व्या समरसत्ता साहित्य संमेलनाने दाखवून दिले. या संमेलनाच्या आयोजक संस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि प्रणित असल्यामुळे खर्चाचा मुद्दा नसला तरी आजपर्यंतच्या अशा संमेलनांनी समरसत्तेची जी वैचारिक पेरणी केली होती त्यापेक्षा अधिक अशा स्वरूपाची भयंकर मांडणी संमेलनाच्या विविध सत्रातून झाल्याचे दिसून आले. त्यांनी भारतीय संविधानासह आतापर्यंत होऊन गेलेले संत, महापुरुष, समाजसुधारक, अनेक साहित्यिक आणि त्यांचे साहित्य, काही चळवळी आणि आंदोलने सगळे काही समरसत्तावादी होते असे सांगितले. समरसत्तेवर ओरडून खरडून बोलणाऱ्या 2 दिवसांच्या या संमेलनाचे सूप वाचते ना वाचते तोच पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यातून बातमी आली. पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात 3 मुलींना जातीवाचक शब्द वापरून मारहाण करण्यात आल्याची ती बातमी होती. छत्रपती संभाजीनगरची एक मुलगी सासरच्या त्रासाला कंटाळून या 3 मुलींकडे 1 दिवसासाठी राहायला आली होती. ती तरुणी हरवल्याची तक्रार ही संभाजीनगरमध्ये करण्यात आली होती. पोलीस या संभाजीनगरच्या मुलीचा मोबाईल ट्रॅक करत कोथरूडपर्यंत पोहोचले. त्यावेळी या संभाजीनगरच्या मुलीचं लोकेशन कोथरूडमध्ये आढळलं. त्यांनी या 3 मुलींच्या फ्लॅटवर जाऊन चौकशी केली. यानंतर पोलिसांनी या तिघींना ताब्यात घेऊन कोथरूड पोलीस ठाण्यात नेले. येथील रिमांड होममध्ये पोलिसांनी या 3 मुलींचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. कोथरूड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक प्रेमा पाटील आणि छत्रपती संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कामटे यांनी या 3 मुलींना जातीवाचक शिवीगाळ केली. पोलिसांनी या मुलींच्या चारित्र्याबद्दल अपमानजनक शब्द वापरले. तसेच तोकड्या कपड्यावरून वाईट साईड बोलले. PSI कामटे यांनी एका मुलीला लाथाबुक्क्याने मारहाण केली आणि चुकीचा स्पर्श केला. सोशल मीडियावर श्वेता SV या मुलीने एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओत श्वेता S या मुलीने या 3 मुलींसोबत घडलेला सगळा प्रकार सांगितला. तिने म्हटले की रात्रीच्या वेळी छत्रपती संभाजीनगरमधील एका केसचा तपास करण्यासाठी तेथील पोलीस कोथरूडमध्ये आले होते. त्यांनी 3 दलित मुलींना त्यांच्या घरातून ताब्यात घेतले. त्यांना चौकशीसाठी नेत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या तिघींना कोथरूड पोलीस ठाण्यातील वरच्या मजल्यावर असणाऱ्या रिमांड होममध्ये 5 तास ठेवण्यात आले. दरम्यानच्या काळात पोलिसांनी त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. कोथरूड पोलीस ठाण्यातील PSI प्रेमा पाटील या मुलींना म्हणाल्या की तुम्ही महार मागायचे ना, मग तुम्ही असेच वागणार आहे. तुम्ही वाया जाणार आहात. तुमची जात अशीच आहे. तू किती पोरांसोबत झोपली आहेस, तू रांड आहेस असे म्हटले. तसेच छत्रपती संभाजीनगरचे PSI कामटे यांनीही मुलींशी असभ्य वर्तन केले. एका मुलीने पोलिसांना उत्तर द्यायचा प्रयत्न केल्यानंतर PSI कामटे संतापले. या मुलीला लाथाबुक्क्याने मारहाण करण्यात आली. तसेच कामटे यांनी मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप आहे.
तुमच्या दोन्ही मैत्रिणींचे स्कार्फ सेम आहेत, मग तुम्ही लेस्बियन आहात का? तुम्ही दोघीही दिसताही तशाच. तुम्ही किती तोकडे कपडे घालता. तुम्ही रांडा आहात का? तुम्ही दारू पीत भटकत असाल. तुला बाप नाही तर तुला तर सोडूनच दिले असेल, असे कामटे यांनी म्हटल्याचा आरोप आहे. यावर एका मुलीने आमचे ऐकून घ्या अशी विनवणी केली, तेव्हा कामटे यांनी म्हटले की तू अशीच वागलीस तर एक दिवस तुझा खून होईल. उद्या तुम्हाला नोकरीसाठी कॅरेक्टर सर्टिफिकेट लागेल. तुमच्यासारख्या मुलींना आम्ही कॅरेक्टर सर्टिफिकेट देणार नाही. आम्ही तुमचे करिअर बर्बाद करू, अशी धमकी PSI कामटेंनी मुलींना दिल्याचा आरोप आहे. पोलिसांनी हाय प्रोफाईल केसचे प्रेशर आहे असे दाखवून या मुलींचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. यासाठी पोलिसांनी माफी मागितली पाहिजे, अन्यथा आम्ही हे प्रकरण लावून धरू, अशी मागणी श्वेता यस या तरुणीने केली होती. आजपर्यंत अशा आणि यापेक्षाही भयंकर घटना घडलेल्या आहेत. अनेक दलित मुलींच्या लैंगिक शोषणाचे, बलात्कार करून खून केल्याच्या एवढेच नव्हे तर प्रकरणे दाबून टाकण्याचे प्रकार घडलेले आहेत. स्त्री ही उपभोग्य वस्तू आहे. ती पुरुषांची संपत्ती आहे. तिला लुटता येते, भोगता येते. तिला मन असण्याचे कारण नाही. तिला वैयक्तिक स्वातंत्र्याची गरज नाही. तिला कोणताही अधिकार नाही. तिने पुरुष सत्ताक व्यवस्थेची गुलाम म्हणून आयुष्य काढले पाहिजे, अशी धारणा मनुस्मृतीची आहे. त्यामुळे संघांची विचारसरणी तशीच आहे. समर सत्तेच्या माध्यमातून हीच विषवल्ली ते पेरत आहेत. परभणीत भारतीय संविधानाच्या प्रतिमेची विटंबना झाल्यानंतर तिथे जी दंगल उसळली, त्यात आंबेडकरी जनतेला काय त्रास झाला हे केवळ तेच सांगू शकतात. परंतु सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात काय झाले हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. सोमनाथला त्याच्या आईला न्याय मिळाला का? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू ज्येष्ठ विधिज्ञ बाळासाहेब आंबेडकर पाठीशी असताना ही परिस्थिती आहे. सामान्य माणसाचे काय झाले असते? नांदेडच्या अक्षय भालेराव याला जनावर कापल्यासारखे चिरून टाकले. काय झाले? मिळाला का न्याय? अहमदनगर जिल्ह्यातील खारडा येथील नितीन आगेला न्याय मिळाला. त्यानंतर वेगवेगळ्या कारणांनी मारून टाकलेले मनोज कसाब, उमेश आगळे, माणिक उदागे हे तरुण आपल्या लक्षात आहेत का? खैरलांजीच्या भैयाला भोत मागे न्याय मागतच मरण पावला. दर 16 मिनिटाला या देशात दलितांवर अत्याचार होतात, आया बहिणीवर बलात्कार होतात, त्यांची नग्न धिंद काढली जाते, काहींना गायबच केले जाते. पाण्यासाठी काही ठिकाणी आजही संघर्ष उभा केला जातो आहे. क्षुल्लक कारणावरून दलितांचे जीव घेतले जातात, अमानुष शिक्षा दिल्या जाते. देशभरात अशा अनेक घटना आहेत ज्याची आजही शोषण होते. सवर्ण मानसिकतेच्या अत्याचाराला बळी पडतात. एवढे होऊनही न्याय मिळत नाही. पैसा नसतोच, माध्यमही शोषितांच्या बाजूने नसतात. पोलीस यंत्रणा व्यवस्थेची पटीक झालेली आहे. राजकीय सत्ता धनदांडग्यांचीच लांगुल चालन करते. अशा परिस्थितीत कोणत्या न्यायालयात न्याय मागायचा? ज्या महामानवाने इथल्या पशुहूनही हीन जगणाऱ्या माणसाला माणूसपण दिले, त्या भारतीय संविधानाच्या शिल्पकारालाच बौद्ध नाही तर अस्पृश्य मानले जाते. जिथे न्याय नसतो, जिथे अत्याचाराची सवर्ण मानसिकता, भेदभावाची भावना असते, तिथं बंधुभाव नसतो. जिथे बंधुभाव नसतो आणि समतेची दृष्टीही नसते, जिथे श्रेष्ठ कनिष्ठतेची जातीय भिंत उभी करून अत्याचार केले जातात, तेथे हे बंधुभाव सांगणारे शेळपट समर सत्तावादी कुठे असतात? नांदेडच्या 20व्या समरसत्ता साहित्य संमेलनाचे उद्घाटन म्हणून भदंत डॉक्टर राहुल बोधी महाथेरो येणार होते, परंतु ते आले नाहीत. आशीर्वचन देणारे बाबा बलविंदर सिंगजी, राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष मकवाना हेही हजर राहू शकले नाहीत. परंतु अध्यक्ष म्हणून पद्मश्री मिळालेले नामदेव कांबळे हे उपस्थित होते. त्यांचे लिखित भाषण संमेलनापूर्वी मागणी करूनही मिळाले नाही, परंतु तेच संमेलनादरम्यान ते मिळाले. असे असले तरी संमेलनाध्यक्षाचे भाषण कसे नसावे याचे ते उत्तम उदाहरण होते. ते आपल्या छापील भाषणात म्हणतात, शेकडो वर्षापासून दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला पंढरपुरात संतांचा मेळा भरतो. त्यातून मराठी संत कवींनी सामाजिक समरसतेचा मंत्र जपत आपली जीवन साधना व काव्य साधना केली. परंतु ज्ञानेश्वराला माऊली म्हटले तरी इतर जातीतील संतांना त्यांच्या जातीवरूनच ओळखले जाऊ लागले, हे त्यांनी स्पष्ट केले आहे. वारकरी गळाभेट घेतात तेव्हा जात विसरतात, पण मनात कायम ठेवतात. संतांनी ही सामाजिक समरसत्ता जात प्रबळ आणि कायम ठेवूनच सर्व काही केले. संतांच्या प्रबोधन काळात भेदाभेद मंगळ
म्हणणाऱ्या संतांनी त्या काळाच्या अस्पृश्यांसाठी काय केले याचे उत्तर साक्षात विठ्ठलही देऊ शकत नाही. संमेलनाध्यक्ष म्हणतो की समरसत्ता ही अनुभवण्याची बाब आहे. बौद्धांप्रमाणेच विशेषत्वे मातंग समाजाचा अनन्वित छळ केला जातो, तेव्हा हा छळ मान्य करून तो अनुभवण्याची बाब समरसत्ता आहे काय? जात विसरली की समरसत्ता कशी निर्माण होते? कोण विसरतो जात? पद्मश्री लक्ष्मण माने हे बौद्ध झाले, परंतु या पद्मश्री नामदेवांनी तुम्ही कायकाडीच आहात म्हणून हिणवले. जात जाऊ शकत नाही, ती घालवता येत नाही. समरसत्ता मात्र निर्माण होऊ शकते. समता निर्माण होऊ शकत नाही. समतेत जात कायमची घालवावी लागते, ती अजूनही निर्माण झालेली नाही. जात कायम ठेवून त्या जातीचे दुःख, प्रश्न किंवा समस्या आपलेच असल्याचे मानून त्यांच्याशी वर्तन व्यवहार करणे म्हणजे समरसत्ता. हा भाव मनामध्ये असतो, त्याला बंधुत्वाचा व राष्ट्रीयत्वाचा परिस्पर्श झालेला असतो. समरसत्ता ही माणुसकी कवेत घेते असे त्यांचे म्हणणे आहे. समरसत्तेचा अंगीकार करून भारत आर्थिक अधिक सुदृढ बनू शकतो, हा कपोलकल्पित सिद्धांत त्यांनी मांडला. त्यांच्या मताप्रमाणे सगळे होत असते तर जाती जातीत बंधुभाव निर्माण झाला असता. शूद्रातिशूद्र जातींचे प्रश्न, दुःख किंवा समस्या ब्राह्मणांनी आपले मानले नसते. जातींच्या अस्मिता इतक्या टोकदार झाल्या नसत्या. जातीनिहाय संघटनांचे मोहोळ तयार झाले नसते. जातींनी आपल्या जातीपुरतेच सोहळे साजरे केले नसते. हे अत्यंत बालबुद्धीच्या संमेलनाध्यक्षाला समजले नाही. ही बालबुद्धी पुढे म्हणते, समता निर्माण होण्यासाठी भारतीय संविधानाने कायदे केले, परंतु समतायुक्त समाज अद्याप अस्तित्वात येऊ शकला नाही. कायदे जात आणि धर्म याबाबतचा मतभेद नष्ट करू शकले नाही. याला आता काय म्हणावे? भारतीय संविधान आणि त्यांच्या कायद्यानेच इथल्या दलित, शोषित, पीडित समूहांची प्रगती झालेली आहे. आज जो बदल दिसतो आहे तो खाऊजामुळे नाही तर व्यवस्था परिवर्तनाच्या प्रदीर्घ लढ्यामुळे होय. त्यांनी पुढे केशवसुतांच्या एका काव्याचा उल्लेख केला. ब्राह्मण नाही, हिंदूही नाही, न मी एक पंथाचा, मुळात केशवसुताचे हे काव्य म्हणजे निव्वळ ढोंग आहे. इथे ब्राह्मण आहेत, हिंदू आहेत आणि 18 पगड पंथही आहेत. हे कायम आहेत आणि पक्के आहेत. राजकीय सत्तेला धर्मनिरपेक्षता काढून टाकून ते अजून भक्कम करायचे आहेत. समरसत्ता साहित्याने समाजाचे त्यातील न्याय मूल्यांकरिता चाललेल्या संघर्षाचे दर्शन घडविले पाहिजे असे ते म्हणतात. परंतु समाजाने साहित्यिकाकडून अपेक्षा ठेवायची नाही. साहित्यात समाजाचे प्रतिबिंब पडायला हवे असे तेच म्हणतात, पण त्यासाठी साहित्यिकांना आग्रह करू नये. समाजात जागृती करण्याचे काम प्रबोधनकारांचे आहे, त्यात साहित्यिकही आले. यावरून संमेलनाध्यक्ष प्रचंड गोंधळलेले असल्याचे दिसतात. समरसत्ता कोणाच्याही जगण्याचा विषय होऊ शकत नाही. ते समता या मूल्यपेरणीच्या प्रक्रियेत मोठाच अडसर ठरते. मानवी सौहार्द तथा सद्भाव निर्माण करू शकत नाही. कारण अण्णाभाऊंच्या काळात समाजात असणाऱ्या समस्यांचे निरसन अद्यापही झाले नाही अशी कबुली ते स्वतःच देतात. जात कायम ठेवली की माणसाचा दर्जा ठरविणारा उतरंड असणारा धर्म कायम असतो. त्यात वर्चस्व, वर्गवाद, भेदभाव, विषमता, शोषण, गुलामी, अन्याय, अत्याचाराचे अधिकार, मानवतेचा छळ आदीचा अधिवास निर्माण होतो. सवर्णापासून अवर्णांपर्यंत एक उतरंड तयार होते. कितीही संमेलने आयोजित केली, तसे संवाद घेतले, कवी संमेलन आयोजित केले, तरीही समाजात समरसत्ता निर्माण होऊ शकत नाही. झालीच तर समतेच्या पायवाटेवर अडथळा बनून उभी राहते. या संमेलनाने माणसे जोडण्याचे नव्हे तर मने दुभंगून टाकण्याचे काम केले. समरसत्ता ही भ्रामक संकल्पना आहे हे याच संमेलनाने सिद्ध केले. कारण समतेला समरसत्ता हा पर्याय कधीच असू शकत नाही. या ठिकाणी माझा व्हिडिओ संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ वाचण्यासाठी, माझ्या प्रत्येक व्हिडिओ ऐकण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय हिंद, जय भारत, जय बुद्ध.